पूर्वेश प्रताप सरनाईक यांची शिवसेना पक्षाच्या अंगीकृत युवा संघटना असलेल्या युवासेना कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःही निवड केली असून त्यांच्याच हस्ते पूर्वेश सरनाईक यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन युवासेनेच्या नव्यानं बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात युवासेना मजबूत आणि बळकट करून युवकांचे प्रश्न त्या माध्यमातून सोडवा, युवकांचा आवाज बना, अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. युवासेना म्हणजे युवकांचा आवाज. युवासेनेच्या माध्यमातून युवकांचं संघटन करत असतानाच युवकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेतल्या जातील. त्या राज्य सरकारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांकडे नेऊन या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ काम केलं जाणार आहे. युवकांचं शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक असे सगळेच मुद्दे आपण उचलू. सामान्य घरातील युवकांनाही राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. येणाऱ्या काळात युवासेना ही राज्यातील सर्वात मोठी युवा संघटना बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि राज्यात युवासेना एक नंबरवर असेल असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. दरम्यान युवासेना कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर युवा कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार अशा विविध भागात फटाके वाजवून जल्लोष केला आणि त्यांच्या नियुक्तीचं स्वागत केलंय. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामं पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या 2 मार्गिकांखालील रस्ते, दुभाजक, पदपथांच्या कामांचा आढावा पालिका आयुक्त बांगर यांनी नुकताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. ठाणे शहरात मेट्रोच्या माध्यमातून मेट्रो सेवा पुरवण्यासोबतच संपूर्ण शहरात मेट्रो मार्गालगत सुशोभीकरण आणि तो मार्ग त्याचा परिसर सुंदर आणि नीटनेटका दिसेल अशी व्यवस्था मेट्रो प्राधिकरणानं करावी. मेट्रोच्या 2 पिलरमध्ये जे दुभाजक लावले जात आहेत त्याची गुणवत्ता अत्युच्च दर्जाची असावी. त्यामध्ये फक्त मुरुम न टाकता काळी माती आणि शेणखत टाकून त्यावर शोभिवंत झाडं लावण्यात यावीत, जेणेकरून त्या परिसराच्या सौंदर्यातही भर पडेल असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. मेट्रो मार्गाखाली असलेल्या दुभाजकांसाठी लावण्यात आलेल्या कर्बस्टोनबद्दल असमाधान व्यक्त करत त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा लगेचच करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मेट्रोच्या कामांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सनी रस्त्याचा मोठा भाग व्यापलाय, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही कामं कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करावीत. तसंच गायमुख ते कापूरबावडी येथील रस्त्यांवरील बॅरिकेड्स 15 फेब्रुवारीपर्यंत आणि कापूरबावडी ते माजोडा येथील बॅरिकेड्स मे महिन्यापर्यंत हटवण्याचं नियोजन असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बहुप्रतीक्षित नवरात्रोत्सव कार्यक्रम क्रीडा MCHI ठाणे, आशर ग्रुप आणि खेलोयार यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने सादर केलाय. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मॉडेला मिल्स कंपाऊंड, ठाणे मुलुंड सर्कल, चेकनाकाजवळ सुरू झालाय. क्रीडा MCHIचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मेहता आणि क्रीडा MCHI ठाणे सचिव मनीष खंडेलवाल, अजय आशर, सचिन मिराणी, फैयाज विराणी, गौरव शर्मा, भावेश गांधी, महेंद्र जैन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय. या ठिकाणी दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती होत आहे.
यावर्षी देखील बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. क्रीडा एमसीच्या ठाणे आणि आशर ग्रुपनं जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं सादर केलेल्या 10 रात्रीच्या या उत्सवासाठी रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी वन अँड ओनली इस्माईल दरबार, बॉलिवूडचे संगीतकार आणि दिग्दर्शक डोल किंग्स हनीफ आणि असलम यांच्यासह हनीफभाई रासरंग ठाणे 2023 मध्ये सादरीकरण करत आहेत. तसंच या कार्यक्रमात दिव्या कुमार, रुपाली कश्यप, नीरव बारोट, फाल्गुनी ब्रह्मभट, सागर केंदुरकर आणि रेहान खान यांच्यासह मंत्रमुग्ध करणारे आणि भावपूर्ण गायक देखील कला सादर करतायत. परफॉर्मन्स सहभागींना आयुष्यभर टिकतील अशा आठवणी देणारा हा नवरात्र उत्सव ठरणार आहे. आपल्या पूर्वीच्या अवतारांमध्ये रासरंग ठाण्यानं ठाणे शहराची प्रतिमा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काल या उत्सवाला भेट देण्यासाठी ठाणे ब्राईट आउटडोअर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर योगेश लखानी आणि इतर मान्यवर तसंच रासरंगचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यातील शिवाजीनगर येथे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या नवरात्र उत्सवाला नुकताच मराठी कलाकार अंशुमन विचारे यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांनी देवीची मनोभावे आरती केली. स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत होतं. त्यांच्यानंतर आता मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा होत असून या उत्सवाविषयी सुलेखा चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे. तर अंशुमन विचारे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवरात्रीचा उत्सव आता 37 वर्षापासून चालू आहे तिकडे आणि अध्यक्ष म्हणून आता मला केलेलं आहे. याच्या आधी माझे मिस्टर होते आणि ते नगरसेवक असल्या कारणाने सगळीकडे हे करत होते. चांगला उत्सव चांगला चालायचा, पण त्यांच्या मागे आता ह्या लोकांनी सगळ्यांनी मला उभं केलेलं आहे अध्यक्ष म्हणून. आता अध्यक्ष म्हणून पण गेल्या वर्षी साधाच झाला, गरबा वगैरे नव्हता. ह्या वर्षी गरबा वगैरे आहे 10 दिवसाचा. कशा प्रकारचा देखावा इथे साकारण्यात आलेला आहे आणि कोणते कोणते धार्मिक कार्यक्रम नवदेवीचे रंगमहाल उभारला आहे आणि दुर्गा पाठ होणार आहे. नंतर ललिता पंचमीला ललिता सहस्रनाम होणार आहे. नंतर भोंडल्याचा उत्सव होणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पैठणीचा उत्सव होणार आहे आणि होम वगैरे होणार आहे अष्टमीच्या दिवशी. अनेक मराठी कलाकार सेलिब्रिटी या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात. त्यांना कोणकोण हजेरी लावणार आहे? सगळ्यांनाच आमंत्रण दिलेलं आणि सगळ्यांनीच होकार दिलेला आहे आता. पण तरी महेश मांजरेकर, नंतर सुनील बर्वे आणि सिद्धार्थ जाधव वगैरे हे तर कंपल्सरी येणारच आहेत. गेल्या वर्षी पण तसे आलेले. संजय नार्वेकर होता. नंतर अजून कोण मला आठवत नाही. देवीच्या चरणी काय प्रार्थना करायला? हे सगळ्यांना सुखी ठेव, हाच सगळ्या शिवाजीवासियांना सुखी ठेव. 24/7 ऑन ड्युटी फील्डवर कार्यतत्पर असणाऱ्या ठाणे पोलीस प्रशासनास आज टेंभी नाक्यावरील देवीच्या आरतीचा मान मिळाला. DCP गणेश गावडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी अनेक महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. पूजा केलेल्या आरती केलेल्या काय मागणी होती? म्हणजे ऑन ड्युटी 24 तास जे पोलीस असतात त्यांच्यासाठी ही आरती होती. काय नेमकं पोलिसांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपण प्रार्थना केली? नवरात्रामध्ये देवीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस विभाग सदैव सज्ज असतो. आज देवी मातेची बंदोबस्त करण्यासोबतच देवी मातेची पूजा करण्याचा योग आज या ठिकाणी लाभला. तर आज दर्शन घेतल्यानंतर पूजा केल्यानंतर अत्यंत समाधानी वाटतंय. मातेकडे याच गोष्टीची मागणी केली की सर्वत्र शांतता अबाधित राहावी, चांगल्या प्रवृत्तींचं रक्षण आमच्या हातून होत राहो आणि ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती असतील, विघातक प्रवृत्ती असतील त्यांचा नाश व्हावा, सगळीकडे शांतता, समृद्धी, आनंद, सर्वत्र आनंद व्हावा. ठाण्यात सर्वात मोठ्या गरब्याचं आयोजन संकल्प प्रतिष्ठान आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीनं करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात रघुनाथनगर येथे या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या नवरात्र उत्सवाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात.
तसंच गरब्याचाही आनंद लुटतात. या नवरात्र उत्सवाला राजकीय तसंच सिनेस्टार अभिनेते आणि अभिनेत्री हजेरी लावतात. काल नवरात्रीच्या 5व्या दिवसाच्या निमित्तानं संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दांडिया उत्सवात अनेक कलाकारांनी दांडिया रसिकांना भेटत त्यांच्यासोबत दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. हास्यजत्रा फेम शिवाली परब हिने हातात लेझीम घेत शिवालीनं दांडिया रसिकांसोबत ठेका धरला. यावेळी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. तसंच काल या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. तर काल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विरार शहरातील शहर सचिव शैलेंद्र घोडे, विभाग प्रमुख दिलीप जाधव यांच्यासह उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आणि उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत संकल्प प्रतिष्ठान, ठाणे नवरात्र उत्सवाच्या मंगलमय मंदिरात विराजमान अशा दुर्गामातेचं दर्शन घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, जयश्री फाटक, नम्रता फाटक, राजू फाटक, मिनल संखे, दीपक वेदकर, अभिनेता सुशांत शेलार आदीही उपस्थित होते. खूप मजा करते एवढी या विस्तार माणूस पोरं आहेत आणि त्यांच्याबरोबर नाचायला खूप मजा आली खूप भारी वाटलं मला कारण म्हणजे संकल्प ठाण्याचा सगळ्यात मोठा दांडिया आहे आणि ते वेगळे वेगळे असे कन्सेप्ट होत राहतात आणि मला ते बघूनच मी शॉक झाले की बापरे किती हौशी लोक आहेत आणि किती एन्जॉय करणारी लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर मी नाचले सो मला पण खूप मजा आली. खरं तर मला दांडिया खेळायला खूप आवडतं. गेले 5-6 वर्ष मला खेळायला मिळालं नाही आणि आज दादांनी फाटक सरांनी मला इकडे बोलवलंय आणि थोडंसं खेळायला मिळालं त्याच्यामुळे मला खूप मजा आली आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे हवा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नवयुग मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात काल पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंबरे आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नवयुग मित्रमंडळाच्या वतीनं यावेळी कर्तृत्ववान सखींचा सन्मान करण्यात आला. तसंच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसांचंही वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती डॉक्टर सागर रमेश आंबरे यांनी दिली आहे.